आधुनिक कन्वेयर प्रणाली का लोकार्पण ऊर्जा मंत्री डॉक्टर नितिन राउत के हाथों संपन्न हुआ। चंद्रपुर महाऔष्णिक बिजली केंद्र को भटाली खुली कोयला खदान से सीधे कोयला आपूर्ति के लिए आधुनिक पाइप कन्वेयर प्रणाली का लोकार्पण समारोह आयोजित किया गया था। इस प्रणाली से प्रदूषण कम होगा और बिजली निर्मित का खर्च कम करने के लिए इस प्रणाली का उपयोग होगा, तो कोयला औष्णिक बिजली केंद्र में पहुंचाने का काम बहुत ही क्लिष्ट होने से इस पर हल निकालने के लिए यह नई प्रणाली उपयुक्त ठहरेगी। राज्य के ऊर्जा मंत्री डॉक्टर नितिन राउत इनके शुभ हाथों पाइप कन्वेयर प्रणाली फलक का अनावरण साथ ही बटन दबाकर लोकार्पण किया गया। शुरुआत में इस कन्वेयर प्रकल्प संबंध जानकारी देने वाली और उपयुक्तता बताने वाला वीडियो दिखाया गया। कन्वेयर प्रणाली द्वारा कोयला वाहतुक किस तरह से होती है और उसकी देखभाल दुरुस्ती के लिए तैयार किए गए ट्रॉली द्वारा मंत्री महोदय ने निरीक्षण किया। तत्पश्चात कार्यक्रम स्थल मान्यवरों का आगमन हुआ। इस समय मंच पर उपस्थित मान्यवरों का स्वागत सत्कार किया गया। कार्यक्रम के अध्यक्ष स्थान राज्य के ऊर्जा मंत्री डॉक्टर नितिन राउत, चंद्रपुर जिले के पालक मंत्री विजय वडेट्टीवार, राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे, चंद्रपुर जिला परिषद अध्यक्षा संध्या गोरनोले, विधायक प्रतिभा धानोरकर, किशोर जोरगेवार, प्रधान सचिव दिनेश वाघमारे, अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक महानिर्मिती संजय खंदारे, अतिरिक्त जिलाधिकारी विद्युत वरखेड़कर, अतिरिक्त पुलिस अधीक्षक प्रवीण कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर मिताली सेठी, महानिर्मिती के संचालक वी थंगपांडियन प्रमुखता से उपस्थित थे। समारोह का सूत्र संचालन रेणुका देशकर ने किया, तो उपस्थितों का आभार वी थंगपांडियन ने माना। इस अवसर पर महानिर्मिती के कार्यकारी संचालक संजय मारोडकर, प्रभारी कार्यकारी संचालक प्रकाश खंडारे, मुख्य अभियंते अनिल आष्टीकर इन आदि के साथ राष्ट्रीय समन्वयक अनिल नगरारे, महानिर्मिती वेकोली के वरिष्ठ अधिकारी, अभियंते और स्थानिक जनप्रतिनिधि साथ ही नागरिक बड़ी संख्या में उपस्थित थे। इस समय मान्यवरों ने अपने अपने विचार रखे। खरंच मला अत्यंत आनंद होतो या ठिकाणी की आज एका नवीन टेक्नॉलॉजीच्या आधारावरती कोळशाची ही नवीन कोळसा पाईप कन्वेयर प्रणाली आम्ही या ठिकाणी आज समर्पित करीत आहोत। खरं म्हणजे औष्णिक वीज उत्पादनासाठी कोळसा अत्यंत महत्त्वपूर्ण घटक आहे आणि वीज उत्पादन प्रक्रियेसाठी पुरेसा कोळसा साठा असणे तितकेच महत्त्वाचे असते। आणि देशामध्ये जेव्हा थर्मल पॉवर स्टेशन्स उभे झाले तर ते थर्मल पॉवर स्टेशन्स हे ज्या ठिकाणी कोळसा खाणी आहेत त्या खाणीच्या वेशीवरच करावं असे निकष तत्कालीन सरकारने त्या काळामध्ये घेतलेले होते आणि त्यामुळे खाणीपासून वीज केंद्रापर्यंतचा कोळशाचा प्रवास हा अनेकदा क्लिष्ट असा होत गेला। सुरुवातीच्या काळामध्ये विविध कोळसा कंपन्या हा रेल्वे काम करायच्या किंवा ट्रकच्या द्वारे वाहतूकदारांच्या माध्यमातून काम करायच्या। नंतर त्यांनी त्या ठिकाणी रोपवे सुद्धा सुरू केले आणि अशा सगळ्या सर्व पद्धतीने करीत असताना जे प्रदूषण व्हायचं, कोळसा खाणीचं प्रदूषण वेगळं आणि आमचं प्रदूषण वेगळं आणि त्यामुळं या सर्व बाबतीत वीज उत्पादक कंपनी आणि कोल इंडिया अधिकारी यांचा उत्तम समन्वय असणं या ठिकाणी गरजेचं आहे आणि त्या माध्यमातून आपण कोळसा आणणे हे महत्त्वाचं आहे। गेल्या काही दिवसामध्ये आपण बघितलं असेल की जगामध्ये चायना सारखा देश हा अंधारात बुडाला, अनेक देश अंधारात बुडाले, भारतामध्ये सुद्धा अनेक राज्य अंधारामध्ये गेले, परंतु आम्ही महाराष्ट्र हा अंधारात अजिबात जाऊ दिला नाही हे तुम्हाला मान्यच करावं लागेल। या ठिकाणी घ्यावी लागली तरी आम्ही घेतली
परंतु महाराष्ट्र राज्यातल्या नागरिकांना त्रास होऊ नये आणि त्यामुळे आम्ही या ठिकाणी वीज दिलेली आहे. पावसाळा आला, अतिवृष्टी झाली, कोळसा ओला होतो आणि अनेकदा चोऱ्या होतात कोळसा नेताना. अनेकदा पावसामुळं आणि गाड्या चालल्या असल्यामुळे वाहतुकीनं रस्ते त्या ठिकाणी खराब होतात, खड्डे पडतात, अपघात होतात आणि या अनेक समस्यावर उपाय म्हणून थेट खाणीतून वीज केंद्रात कोळसा पाईप कन्व्हेअरद्वारे या ठिकाणी आपण आज पोहोचवतो आहोत. निश्चितच एक अत्यंत उपयुक्त अशी कार्यप्रणाली या ठिकाणी महानिर्मितीने विकसित केली. त्याबद्दल मी महानिर्मितीचा अत्यंत मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. मी अभिनंदनही या ठिकाणी त्यांचं करेन, कारण ज्या वेळेला मी या खात्याचा मंत्री झालो आणि खंडारे साहेब आमच्याकडे रुजू झाले, त्याच वेळेला त्यांना आम्ही सांगितलं की काही झालं तरी चालेल, परंतु कोळशा आपल्या विद्युत उत्पादनाचा खर्च हा आम्हाला कमी करायचा आहे. जे लिकेजेस आहेत प्लांटमध्ये ते लिकेजेस बंद होणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्या काळामध्ये अनेक आमचे प्लांट हे एमओडी मध्ये होते. हळूहळू आम्ही त्यात प्रगती केली आणि सगळे प्लांट्स खंडारे साहेबांनी त्यांच्या सहकाऱ्यांनी एमओडीतनं बाहेर काढले आणि 30 ते 35 पैसे वीज उत्पादनाचा खर्च या ठिकाणी कमी केला युनिटच्या मागे. हे निश्चितच अभिनंदनास ते सर्व पात्र आहेत आणि त्यांचं अभिनंदनच आपण सर्वांनी केलं पाहिजे. अत्यंत एक नाविन्यपूर्ण प्रयोग जे चंद्रपूर जिल्ह्याला आवश्यक आहे अशा बाबीची निर्मिती आज या ठिकाणी झाली, याचा निश्चित आम्हा सर्वांना आनंद आहे. देशामध्ये सर्वाधिक पर्यावरणाच्या पोल्युशनच्या बाबतीत देशातील 4थ्या क्रमांकावर असलेला हा जिल्हा कोळसा आणि विद्युत निर्मितीमुळे, सिमेंटच्या उद्योगाची भरभराट झाली. वीज निर्मिती प्रकल्प कोळसा आहे म्हणून इथे निर्माण झाले, मात्र या जिल्ह्यातील लोकांना प्रदूषणाला सामोरे जावं लागलं. याच्यावरचे उपाय काय असावे यासाठी अनेक वर्षापासूनची आपल्या चर्चा सुरू आहे. अनेक त्यावर उपाययोजना करण्याचं काम आपण सातत्यानं करण्याचा विचार करतो. या ठिकाणी आपल्याला जे काही कोळशावर आधारित थर्मल पॉवर स्टेशन आहे, थर्मल पॉवर निर्मिती केंद्र आहेत, यांना सुद्धा सुप्रीम कोर्टाने सुद्धा काही गाईडलाईन्स देऊन हे आपण कसं कमी करता येईल, कुठली टेक्नॉलॉजी वापरता येईल आणि आपल्या पर्यावरणाला पोषक असं वातावरण करता येईल. खरं तर नितीन राऊत साहेब हा विद्युत प्रकल्प हा ताडोब्याच्या अगदी तोंडावरच बसलेला हा प्रकल्प आहे. या परिसरामध्ये आता सांगितल्याप्रमाणे प्राजक्तजींनी खरं आहे की आपण महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यातील दिवसाची मागणी जरी असली तरी सर्वाधिक वाढ असलेला जिल्हा हा केवळ आपला चंद्रपूर जिल्हा आहे. आणि म्हणून चंद्रपूर बरोबर गडचिरोली जिल्ह्यामध्ये तुम्हाला प्राजक्तजी, आपला नितीन भाऊ, तुमचे जरा डिस्कशन राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्री आमच्या व्यथा इथे जरा तुम्हाला दोनही आम्हाला भेटला, कधी भेटत नाही दोघे जण, जरा भेटला तर तुम्ही आपसात बोलू नका, जरा आमचंही म्हणणं थोडंसं तुम्ही ऐका. कारण वाघाची संख्या तुम्हाला वाघ ऐकला आहे पण पाहिला कमी आणि तुम्हाला संख्याही ते दाखवतोय ती किती आहे. त्यामुळं दोघांच्याकडनं केवळ महाराष्ट्रामध्ये मागणी आहे म्हणून रात्रीच्या लोडशेडिंग करू नये, पण खरी गरज आहे ते चंद्रपूरमध्ये. आणि तुम्ही दोघांनी हा निर्णय इथे घेतला पाहिजे. मला वाटतं की नितीन भाऊ तुम्ही इथे सांगून जावं, तुमच्या थर्मल पॉवर स्टेशनमध्ये वाघ येतो, गेस्ट हाऊसमध्ये सुद्धा वाघ येतो. गेस्ट हाऊसमध्ये उगीच काहीतरी एखादा व्हीआयपी त्याचा बंदोबस्त अगोदरच केला पाहिजे ना आपण. म्हणून पहिला मी इथे वाघमारे साहेब आहेत, खंडारे साहेब आहेत, आपल्याला सांगतो, मग ते वालकमण बांधून घ्या. एका बिबट्यानेच 3 वर्षाच्या पोरीला उचलून नेलं होतं, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. वालकमण बांधून द्या, लगेच मंजूर करून द्या. ते आमच्यासाठी सांगतो, आमच्यासाठी नाही, तुमच्याच संरक्षणासाठी, तुमच्या कर्मचाऱ्याच्या संरक्षणासाठी त्याची आवश्यकता आहे. मला ते 5-7 कोटी रुपये लागतील, फार काही लागत नाही, लगेच आपण ते देऊन द्यावं.
इथे कोळशाची चोरी थांबणार आहे व पर्यावरणाचा ऱ्हास थांबणार आहे, या सगळ्या बाबी होणार आहे. पण अशा पद्धतीनं आपल्याला विनंती आहे की लवकरात लवकर, खरं सांगू तुम्हाला, मी मगाणी पण बोलताना, तुम्ही नव्हतात प्राजक्तजी, नितीन भाऊ होते, मी मगाणी पण बोलताना म्हणालो की जिल्ह्यात अजूनही या थर्मल पॉवरच्या स्टेशनच्या आपल्या आसपासच्या सर्व घरामध्ये तुम्ही कुठेही गेला, आपण आता आम्ही सगळे मुक्काम करणार आहोत महागाईच्या विरोधात ग्रामीण भागामध्ये जाऊन, पण या एखाद्याच्या घरी गेलो आपण, संध्याकाळी त्याचं छप्पर साफ केलं की सकाळी पुन्हा थर जमला असतो. म्हणजे ही वस्तुस्थिती आहे तशी. असं मी काही या ठिकाणी आपण आहात, पण याच्यावर कुठलं तरी सोल्युशन निघालं पाहिजे, काहीतरी मार्ग निघाला पाहिजे. या लोकांचं जीवन यामुळे केवळ आपल्या या थर्मल पॉवरमुळेच नाही, पण कोळसा खाणी किती झाले, सगळे डोंगर उभे झाले. म्हणजे आमचा जिल्हाच आता विद्रूप होत चाललेला आहे. तुम्ही म्हणालात मागे मी चर्चा करताना की आपल्याला या सगळ्या परिस्थितीमध्ये आतून आमचं शहर कोळशामुळे पोखरलंय, आतून पूर्ण पोखरलंय. कधी हे बसेल खाली आणि शहर आतमध्ये खोलात खड्ड्यात पडेल हे पण काही सांगता येत नाही भविष्यामध्ये. म्हणून आता मला वाटतं की तुम्ही सगळ्यांनी ठरवून, एकदा मी विषय पण आणतोय, आपली पण साथ लागेल. आपल्याला आता नव्या चंद्रपूरची निर्मिती करावीच लागेल, ही सुद्धा आता अत्यंत आवश्यक आहे. कारण इतकी अव्यवस्था आता आपल्याला त्याच्या संदर्भात नितीन भाऊनी मला तसं सांगितलं की आपण नवीन चंद्रपूर निर्मितीसाठी का विचार करत नाही, म्हणून नक्कीच त्याही संदर्भात आपल्याला आता विचार करण्याची आवश्यकता आहे. मी आसपास सगळं पाहिलं, एकीकडे थर्मल पॉवरनी जाळ विणलं, दुसरीकडे आपल्याला आयरनवरच्या सगळ्या म्हणजे स्टील प्लांटनी विणलंय, स्पॉन्ज आयरन आहे, सिमेंट इंडस्ट्री झालंय, आणि सर्वाधिक त्रास आपल्याला कोळसा खाणी बसून होतो. काय या गोष्ट मी आता मनामध्ये मी बोललो जरा, मला आता मी कोरोनामुळे फार शांतपणे आम्ही घेतलं सगळं. आता कोरोनामुळे सगळ्यांच्या तोंडालाच मास्क बांधला होता, त्यामुळे चेहरे ओळखू येत नव्हते, सांगून काही फार उपयोग नव्हता. आता हळूहळू सगळ्यांचे मास्क निघायला लागले आणि माणसाची ओळखच विसरायला लागलो की काय, अशी परिस्थिती 2 वर्षात झाली होती. आता पुन्हा एकमेकाची ओळख चांगल्या पद्धतीने चेहरे आता ओळखी व्हायला लागले, म्हणून मी थोडासा 2 वर्ष थांबलेलो होतो. आता आम्हाला आमच्या पद्धतीनं जरा वडेट्टीवार फार शांत वगैरे झाले होते की काय, असा जो मेसेज होता आमच्यासाठी नाही, स्वार्थासाठी, पण या जिल्ह्याच्या एकूण जे प्रश्न आहेत मूलभूत, ज्या लोकांच्या गरजा आहेत, त्या लोकांना त्रास होतोय, त्यासाठी जर कोणी या संदर्भात हायगाई करत असेल तर मात्र त्याला सरळ करण्याची आवश्यकताच आहे आणि त्याच्यावर कारवाई करण्याची आवश्यकता आहे. ही सुद्धा आता भविष्यात केली जाईल. त्यामुळे कोळसा खाणेवाले असू देत किंवा कुठलाही उद्योग असू देत, त्यांनी मात्र या संदर्भात जागरूक राहिलं पाहिजे